आपण आलोय जानसई गावात आलोय. आपला मित्र आहे ना तो बनवणार आहे हे आपल्याला साठी आता चिकन बनवणार आहे. तर तो चिकन कसं बनवणार आहे ना ते आपण बघणार आहे. चला फायनली आपलं हे चिकन ऍक्च्युली जेव्हा घरी पण बनवतो ना चिकन तेव्हा असं बनत नाही. एक नंबर. चला फायनली करणचं चिकन बनवून झालेलं आहे. गावाकडचं पाणी, गावाकडचे मसाले आणि सोबत ह्या मस्त नरम लुसलुशीत ह्या अशा पोळ्या आहेत. सकाळी पहाटे पहाटे निघालो थेट बहाडोलीला. का तर जांभळं घेऊन येण्यासाठी. पण ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे अशी, ट्रॅव्हलिंग म्हटलं ना की फक्त फिरणं नसतं बॉस, तर तिथली अस्सल चव चाकणं असतं. आम्ही जेव्हा जेव्हा व्लॉगिंगसाठी बाहेर पडतो ना तेव्हा हायवेच्या कडेला दिसणारी एखादी चहाची टपरी किंवा छोटीशी खानावळ आमचं हक्काचं ठिकाण बनून जातं. तिथे पिलेला चहा आणि जेवणाची लज्जत आहा काही औरच असते. आणि आमचा एक नियम आहे बरं का, त्या रस्त्याने आम्ही पुन्हा कधी जाणं झालं ना तर नवीन जागा शोधण्याऐवजी आम्ही त्याच जुन्या टपरीवर किंवा खानावळीमध्ये जाण्यासाठी प्रेफर करतो. कारण तिथे फक्त जेवण मिळत नाही तर जुन्या आठवणी आणि तीच ओळखीची आपुलकीची चव पुन्हा मिळते. आता आम्ही चाललोय हे बहाडोलीला तिथे जांभळं घेण्यासाठी. तुम्ही काही जांभळं काढतानाचे शॉर्ट्स बघा आणि मग नंतर आपण जाऊया थेट ओळखीच्या चवीजवळ. तर अशीच एक चव सांगायची ना तर आम्हाला ना एका मित्राची ना हातची चव खूप आवडली. ती चव घेण्यासाठी ना आम्ही पुन्हा निघाले वांड्री लेकच्या दिशेला. या तुम्हाला घेऊन जातो. जांभळाचे डाग जात नाहीत ना? आता काढलेली जांभळं आता मस्त आता चांगलेला हे लागले ना. आणि काकांनी मस्तपैकी फांदीला अडकवले बांबू. आणि हे बघा आता पडणार जांभळांचा पाऊस. हा बघा. हो 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 क्या बात आहे. चला फायनली मित्रांनो इतकी जांभळं खाल्ली ना, बाप रे बाप, पहिल्यांदाच बघितली एवढी. हे बघा आम्ही म्हणजे तिथून वरतून पाडत होते काका, हा तिथे आम्ही खात पण होतो. हा आयुष्यात पहिल्यांदा इतकी जांभळं खाल्ली आणि ती पण इतकी टेस्टी. तर आता आलो आपण मेन रोडवर. आता आपल्याला जायचं कुठे पुढे, पण मजा आली. पहिल्यांदा इतकी मोठी जांभळं आणि हे गाव आणि हा जो परिसर आहे ना एक नंबर आहे. खूप मजा आली. बघा फायनली आला. तुला फोन केलेला आता हा. चला दुकटन गावातून निघालो आणि आलो कुठे आपण थेट, हा जो बॅकग्राऊंड बघती ना तर तुम्हाला समजलं असेल, आपण आलोय जानसई गावात आलोय. विनय हॉटेल. मागच्या वेळेला आपण जो वांड्री लेकचा जो व्हिडिओ बनवलेला ना तेव्हा आपण ना इथे आलो ना तर आपल्याला हे हॉटेल दिसलं, विनय हॉटेल. आणि त्याच्या हातचं जे चिकन खाल्लेलं ना एक नंबर. तो ना त्या चिकनची चव ना मी विसरू शकलो नाही. आणि ना घरी पण बनवण्याचा ट्राय केलं पण ते काय घरी तसं बनलंच नाही. एकदम सिंपल पद्धतीने बनवलं, पण कसं बनवलं काय माहिती नाही. तर आज मित्र लोकांना पुन्हा इकडेच घेऊन आलो की आपण पहिला पूर्ण आपलं जे बाकीच्या गोष्टींना त्या करू, पण जेवायला नाही हॉटेल विनेलाच येऊया. तर इथे आलोय ढेकाळच्या इथून जो मेन आपला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे ना तर तिथून आतमध्ये आलं ढेकाळे गाव आहे. तिथून लेफ्ट म्हणून आतमध्ये आलात ना तर एक 2 ते 3 किलोमीटरवर ना जानसई गाव आहे. तर तिथे आहे विनय हॉटेल. आणि आपला मित्र आहे ना तो बनवणार आहे हे आपल्याला साठी आता चिकन बनवणार आहे. तर तो चिकन कसं बनवणार आहे ना ते आपण बघणार आहे. एकदम सिंपल पद्धत आहे पण का माहिती नाही ही चव आम्हाला ना भरपूर आवडली. तरी आपण जाऊया आणि बघूया. मित्राचं नाव आहे करण आणि करण दाखवणार आहे आपल्याला बनवून चिकन. तर हे आहे हॉटेल विनय. आणि जर तुम्ही इथून पुढे गेलात ना तर वांड्री लेक येतो. पण आम्ही काय लेकवर जाणार मागच्या वेळेला जाऊन आलेलो आहे. तर आम्ही इथे आलो, इथे मस्तपैकी जेवणार आहे चिकन आणि पोळ्या. तर करण यावेळेला आपला सेम करणच ना. तर
तर हा एक करण आणि हा आपल्याला दाखवणार आहे त्याच्या पद्धतीने त्याच्या स्टाईलचं चिकन जे आम्हाला प्रचंड आवडेल. तू पहिल्यांदा खाणार आहे ना? मी आणि गणेशनी मागच्या वेळेला खाल्लं, त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की पुन्हा आपण इकडेच येऊन हे चिकन ट्राय करायचं आणि आपण बघणार आहे चिकन कसं बनवतं ते. असे बारीक बारीक आम्ही पीस करून घेतो इथे चिकनचे, कारण की चिकनमध्ये कसं बारीक पीस खायलाच मजा येतात. चला इथे कांदा कटिंग झालाय आणि इथे झालंय टोमॅटो कटिंग. हा औषध आहे ना, माझं म्हणणं औषध घ्यायला काय वाटेल, 15 रुपयाची गोळी आहे पॅकेट. चला इथे आपला कढई झाली आहे गरम आणि कढईमध्ये टाकलंय तेल. तर आता आपल्याला करण सांगेल की स्टेप बाय स्टेप काय टाकतोय का. स्टारफुल आणि सिनेमी स्टिक टाकलेलं आहे. ओके, स्टारफुल, कढीपत्ता, हा गेला कढीपत्ता, ते ऑनियन टाकलेलं आहे. हा गेला कांदा, चवीनुसार मीठ टाकायचं. अच्छा मीठ, ते थोडं कांदा लवकर ब्राऊन होतं त्याच्यात. अच्छा हा मीठ टाकल्यामध्ये काय कांदा थोडासा ब्राऊन होण्यासाठी. ग्रीन चिल्ली चॉप केलेली, थोडं गार्लिक चॉप, चॉप गार्लिक, लसूण टाकलेलं आहे, बारीक केलेला लसूण. चॉप टमाटर टाकतो आता. ओके, टोमॅटो, त्याला तरी पण किती वेळ करायचं असं? 10 मिनिटं फक्त. 10 मिनिटं फक्त आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं सगळं. हो वाटण आहे काय? हो, वाटण आहे. यात काय काय टाकलेलं वाटणात? ह्यामध्ये अद्रक लसूण, हां सावकाश. अद्रक लसूण मिरची आणि सुका खोबरा. अच्छा, आलं लसूण मिरची आणि सुकं खोबरं, याचं हे वाटण आहे. हा लाल मसाला, हा घरगुती आहे. हो, ही गेली थोडीशी हळद. हा गरम मसाला आहे. हो, गरम नॉर्मली. मसाला. चला आता काय टाकलंय, चांगलं जे आपण मगाशी इन्ग्रेडियंट टाकले ना ते चांगले मसाले तेलावरती फ्राय करून घेतले. त्यानंतर टाकलाय लाल मसाला, हळद आणि गरम मसाला आणि चांगलं एकदम त्याला मिक्स करून घ्यायचं. तेलावरती चांगला मसाला फ्राय झाला पाहिजे. केलेले पोटॅटो, डायस केलेलं पोटॅटो आहे बघा, बारीक बारीक मस्तपैकी बटाटे कापलेले सोललेले. चला फायनली आपलं हे चिकन.
मुंबई सेंट्रल. चला इथे टाकलंय पाणी. थंडीमध्ये म्हणजे ते पावसात पण एका टायमाला चालून जाईल. आम्ही काय पावसात खूप थकायला होते. पावसात कलर पण एक नंबर आला रे. आता हे किती वेळ शिजवायचं आहे? 10-15 मिनिटं. 10-15 मिनिटं ना. चला 10-15 मिनिटात त्याला झाकून ठेवून शिजवत ठेवायचं. त्याचा कलर बघा कसला भारी वाटतोय. चला फायनली इथे आपलं मस्तपैकी चिकन रेडी. आणि हे लास्टला गेलं ते हे काय? चिकन मसाला. काय डिश वाटते. ज्याच्यासाठी आपण अट्टास केलेलं ना ते फायनली चिकन आपण कसं बनतं ते बघितलंच आहे. आणि आता फायनली सर्व होतं आहे ते. आहा, चिकनचा कलर आणि जो सुगंध येतोय ना इथून. ॲक्च्युली जेव्हा घरी पण बनवतो ना चिकन तेव्हा असं बनत नाही. तर मी ॲक्च्युली हा ब्लॉग शूट का केला माहिती आहे काय? आता हा ब्लॉग मी घरी जाऊन बघेन आणि ह्याचप्रमाणे ते चिकन मी घरी बनवण्याचा ट्राय करेन. त्यासाठी मी हा एक ब्लॉग माझ्या रेफरन्ससाठी पण बनवला. आणि करणच्या हाताला चव खूप छान आहे. सो कुठेही आम्ही गेलो ना म्हणजे शूटसाठी गेलो किंवा कुठे फिरायला गेलो ना तिथे अशी काही ठिकाणी आम्ही चहा पितो, काही ठिकाणी जेवतो, तर तिकडे ना एक वेगळी नाती बनून जातात. आणि ती नाती कशी आपलीशी असतात. सो आम्ही कुठेही गेलो ना तर पुन्हा त्याच हॉटेलवर म्हणा किंवा त्याच चहा टपरीवर जाण्यासाठी नेहमी प्रिफर करतो. कारण की आपलं एक नातंच जुळलेलं असतं ना. म्हणून तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पण बघतील ना जर कुठे आम्ही वरईला गेलो तर वरईच्या नाक्यावरती ते काका आहेत तर तिकडे जातो. तर मग असं कुठे गेलो ना तर आमच्या तिथे एक नाती बनतात. तर आता बघूया मस्तपैकी हा कोथिंबीर एक नंबर. आता ती जेवायला मजा येईल ना ती एक नंबर असेल. कारण की गावचं मस्तपैकी चिकन आणि सोबत चपात्या. भात घेतला असता पण आम्हाला कसं रिटर्न जायचं आहे ना तर रिटर्न गेलो तर गाडीवर आम्हाला येईल झोप. सो आम्ही विचार केला की आपण चपात्याच खाऊया. चला आता जेवायला घेतो आणि तुम्हाला टेस्ट सांगतो कशी झाली ती. चला फायनली करणचं चिकन बनवून झालेलं आहे. आणि हा फायनल लुक बघा कसा आहे. क्या बात आहे. आणि इथे आल्या आपल्यासोबत गरमागरम पोळ्या. आणि हा आहे सलाड. चला इथे आपली मस्तपैकी डिश सजली आहे. इथे 3 चिकन प्लेट घेतलेले आहेत. मस्तपैकी गावाकडचं चिकन आहे आणि गावाकडचं जे पाणी असतं ना त्यापासून बनवलेलंच हे चिकन आहे. गावाकडचं पाणी, गावाकडचे मसाले आणि सोबत ह्या मस्त नरम लुसलुशीत ह्या अशा पोळ्या आहेत. आता मात्र राहवत नाही आहे. आता गणेश आहे आपल्यासोबत आणि इथे आहे संदेश. तर तुम्ही दोघांनी मला सह सांगा कशी आहे ती. चल सुरुवात करा. दिसायला तर भारी आहे. एक नंबर आहे ना. टेस्ट करेल तेव्हा माहिती पडेल. तर ह्याला राहवत नाही वाटतं. मस्त आहे. सेम ना आपण मागे खाल्लं तसंच ना. चला हा पहिल्यांदा खातोय. आम्ही तर टेस्ट केली आहे. पहिल्यांदा खातोय. या लोकांनी खूप तारीफ केली याची. आणि सुक्क चिकन दिसतं ना तसं आहे. येस. मला पण त्याला बोललो मी थोडंसं टीप खाऊन दे. बोल. एक नंबर ना. चांगला आहे. चला आता आपण टेस्ट करून बघूया की चव कशी. चला चिकन ॲक्च्युली टेस्ट करायची ना तर कसं पहिला ना नुसतंच चिकन घ्यावं लागेल आपल्याला. पोळी बरोबर नाही म्हणजे त्याची एक्झॅक्ट टेस्ट आपल्याला कळेल. म्हणतात ना गावाकडचं चिकन एकदम मस्त झणझणीत आहे. आणि चिकन पण ना प्रॉपर शिजलं. आणि मेन म्हणजे ना हे जे बटाटे टाकलेत ना
एक नंबर. मागच्या वेळेला खाल्ले ना सेम तशीच टेस्ट आहे. आता ही ना मी घरी जाऊन एकदा बनवणं म्हणजे ज्या पद्धतीने करणनी बनवली ना तशीच हाच व्हिडिओ बघून मी घरी जाऊन बनवण्याचा ट्राय करणार आहे. आणि ना आम्ही ना आपण हे नाही घेतलं काय राईस वगैरे नाही घेतला. राईस मी घेतला असं ना कारण की आम्हाला लगेच निघायचं आहे मुंबईला, तर मग झोप वगैरे येईल, बाईकवर जायचं, तर त्यासाठी आम्ही काय केलं चपात्याच घेतल्या. आणि खरोखर एक नंबर चिकन आहे. नुसतंच खायला एवढं भारी वाटते. आणि त्यासोबत त्या गरमागरम पोळ्या. या तुम्ही पण जेवायला, या तुम्ही पण जेवायला. पोळी पण बघ ना, हे बघ अशी एका हाताने तुटते बघ. पोळी पण बघ किती सॉफ्ट आहे, एका हाताने अशी तुटते. आणि पोळी बरोबर जर खाऊन बघितलं ना एक नंबर. गावचं पाणी, गावचा मसाला. चल करण, मस्त चिकन बनवलं. आणि जशी आपण मागच्या वेळेला चव होती ना तशीच. आता मी काय करेन माहिती आहे काय, आता हा ब्लॉग तर मी अपलोड करेन आणि नेक्स्ट टाईम मला मी जेव्हा घरी बनवेन ना तेव्हा हाच ब्लॉग बघून मी ती तसं बनवण्याचा ट्राय करेन. आणि मग जेव्हा तू तो ब्लॉग बघशील ना तेव्हा तू मला सांग बरोबर बनवलं की नाही. हा काय, चल भेटू आणि एकदा पावसाळ्यात बघूया, पावसाळ्यात येईन. हां चल बाय. मस्त. तर मित्रांनो हा होता करण. आणि आज आपण स्पेशली जे चिकन खायला आलेलं ना ते करणनीच बनवलेलं. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ना कमेंट करून नक्की सांगा. आणि पावसाळ्यात पण येऊ आणि तेव्हा करणला काय ते आपण वेगळी डिश बनवूया तेव्हा. हां चालेल. चल भेटू.